मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, सर्व प्रकारच्या योजनांसाठी आता महाडीबीटी 2.0 हे नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. मग तुम्ही विद्यार्थी असाल, शेतकरी असाल, महिला असाल किंवा निराधार असाल, शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या तब्बल 104 पेक्षा जास्त योजनांचा लाभ आता याच एका पोर्टलवरून मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे महा-आयडी असणे बंधनकारक असणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत, की हा महा-आयडी नक्की काय आहे? त्यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची आणि तो कसा जनरेट होतो? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, हा महा-आयडी काढण्यासाठी तुमच्याकडे तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर असणे खूप गरजेचे आहे. नोंदणी करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला म्हणजेच mahadbt2.maharashtra.gov.in या पोर्टलला भेट द्यायची आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली आहे. या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला सध्या राबवल्या जाणाऱ्या जवळपास 93 योजनांची माहिती दिसेल, ज्यामध्ये भविष्यात आणखी वाढ होऊन 104 पेक्षा जास्त योजना समाविष्ट केल्या जातील. आता आपल्याकडे नवीन महा-आयडी नसल्यामुळे आपण थेट लॉग इन करू शकत नाही. म्हणूनच आपल्याला तिथे दिलेल्या नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. नोंदणी करावर क्लिक करताच तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारला जाईल. तुमचा आधार नंबर तिथे अचूक टाका. खाली काही अटी आणि शर्ती दिलेल्या असतील, त्या व्यवस्थित वाचून घ्या. सर्व रकान्यावर टिक करा आणि ओ-टी-पी पाठवा या बटनावर क्लिक करा. यानंतर तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे, त्यावर एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी बॉक्समध्ये टाकून सत्यापित करा वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला डेटा प्रवेशाची सहमती विचारली जाईल. तिथेही नियमानुसार सर्व माहिती वाचून टिक करा आणि स्वीकृती द्या व पुढे जा या पर्यायावर क्लिक करा. पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला तुमचा तपशील, जसे की आधारनुसार तुमचे नाव, जन्मतारीख आणि लिंग स्त्री-पुरुष आपोआप दाखवले जाईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी प्रविष्ट करायचा आहे. त्याखाली तुमचा आधार कार्डवरील पत्ता, राज्य आणि जिल्हा योग्य आहे का याची खात्री करून घ्या. हे सर्व झाल्यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड जसा आहे तसा बॉक्समध्ये भरा आणि जतन करा व पुढे जावर क्लिक करा. असे करताच तुमच्या मोबाईलवर आणि ईमेलवर पुन्हा एकदा 2 वेगवेगळे ओ-टी-पी पाठवले जातील. ते दोन्ही ओ-टी-पी दिलेल्या योग्य बॉक्समध्ये टाकून खाली सत्यापित करा वर क्लिक करा. ओ-टी-पी यशस्वीरित्या सबमिट केल्यावर स्क्रीनवर तुमची नोंदणी यशस्वी झाली आहे असा मेसेज येईल. आता तुमची प्रोफाईल तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. यामध्ये यू-आय-डी, ए-आय आणि इतर सरकारी स्रोतांकडून तुमची माहिती गोळा केली जाते, ज्यासाठी 24 तासांचा कालावधी लागतो. 24 तासांनंतर तुमचा स्वतःचा महा-आयडी जनरेट होईल. तोपर्यंत जर तुम्हाला लॉग इन करायचे असेल तर तुम्ही पोर्टलवर जाऊन लॉग इनवर क्लिक करू शकता. तिथे आधारनुसार लॉग इन हा पर्याय निवडून आधार नंबर आणि ओ-टी-पीच्या मदतीने थेट लॉग इन करता येते. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे डिजिलॉकर लिंक करण्याचा पर्याय विचारला जाईल. जर तुम्ही डिजिलॉकर लिंक केले तर तुमची 10वी, 12वीची प्रमाणपत्रे किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखी कागदपत्रे आपोआप अपडेट होतील. अन्यथा तुम्हाला ती स्वतः अपलोड करावी लागतील. तर मित्रांनो, अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही महाडीबीटी 2.0 पोर्टलवर जाऊन तुमचा महा-आयडी बनवू शकता. हा आयडी 24 तासांत जनरेट झाल्यानंतर पुढील प्रक्रिया कशी करायची, कागदपत्रे कशी अपलोड करायची आणि तुम्ही कोणत्या योजनेसाठी पात्र आहात व त्यासाठी अर्ज कसा करायचा, हे आपण आपल्या येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.